रोहित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। एकंदरीत त्यांनी काय म्हटलंय आपण पाहूयात। भिकारी म्हणला, तुम्ही सरकारला भिकारी म्हणलेला आहात, त्यामुळे जे काही तुम्ही केलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला राजीनामा हा द्यावाच लागेल। तुमचे नेते या बाबतीत काय करतात हे मात्र त्या ठिकाणी बघावं लागेल। पण दादांना मला विनंती करायची, एकतर यांचं खातं बदला, तिथं दुसऱ्या चांगल्या व्यक्तीला तिथं तुम्ही द्या, नाहीतर तुम्ही स्वतः कृषी विभागाची तिथं जबाबदारी घ्या, अशी विनंती अजितदादांना तिथं करतो। पण ही व्यक्ती त्या विभागामध्ये त्या विभागाचा प्रमुख म्हणून राहिल्यामुळे शेतकऱ्याचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान आज होत आहे। एक कोकाटेच काय घेऊन बसल्या अशा उन्मत्तांच्या एक मांडियाळीच ही देवेंद्र फडणवीसच्या मंत्रिमंडळात बसलेली आहे। आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातले लाचार मुख्यमंत्री आहेत। त्यांच्यात हिंमत नाही, त्यांच्यात धमक नाही की ते कोकाटेंचा राजीनामा मागतील, ते शिरसाटांचा राजीनामा मागतील, ते कदमांचा राजीनामा मागतील। 135 आमदार स्वतःच्या पक्षाचे असूनही महाराष्ट्राच्या इतिहासात एवढा लाचार आणि हतबल मुख्यमंत्री झालेला नाही, त्यामुळे त्यांचं काहीही चालत नाही।